बारामती विमानतळावर विजय शिवतारे यांच्यासोबत संवाद साधलाय आपले प्रतिनिधी जयदीप भगतनी. पाहूयात. सोबत माजी मंत्री विजय शिवतारे आहेत. आज नमो रोजगार मेळावा होता, कसं बघताय? नाही, खूप चांगला उपक्रम आहे. आज रोजगार हा अतिशय महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न आहे आणि सरकारी पद्धतीने संपूर्ण महत्त्वाच्या 450 कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या शिक्षणाची एलिजिबिलिटी असणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्रितपणे हा जो काही कार्यक्रम केलेला आहे तो अतिशय सुंदर चांगला आहे आणि आवश्यक आणि ज्वलंत प्रश्न, लोकांच्या हिताचा असा प्रश्न आहे. पूर साधारणतः गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे बारामती लोकसभा मतदारसंघाची. तुम्ही देखील लढणार अशी चर्चा होती, परंतु दादा जसे सत्तेत आले तसे तुम्ही बारामतीकडे दौरेच केले नाहीत. नाही, दौरे मी अगोदरही केले होते. काय राजकारणात वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. त्यावेळेस अजितदादा इकडे नव्हते ना, त्यावेळेस आता अजितदादा इकडे आलेत. ते नव्हते त्यावेळेस निश्चितपणे कुठे ना कुठेतरी ती पोकळी होती आणि ती पोकळी भरून काढावी. एक वन साईड असू नये, लोकशाहीमध्ये विरोधक सुद्धा असणं गरजेचं आणि त्या दृष्टीने मग मी ती चाचपणी आणि मी फिरत होतो, त्यात काही वावगा नव्हता. सध्या परिस्थितीमध्ये चर्चा अशी सुरू आहे की सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार. तुम्हाला पण तसंच वाटतं का आणि त्याबद्दल काय वाटतं? नाही, कसं असं आहे की अजून तर काही डिक्लेरेशन झालेलं नाही, पण चित्र तसंच आहे आणि तशीच लढत होईल असा अंदाज आहे. पण सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही कसं बघता या निवडीकडे किंवा या लढतीकडे? जर संभाव्य झाली तर कुणाला फायदा होईल, कुणाला तोटा होईल? पुरंदरची प्रतिक्रिया, एकंदरीत बारामती लोकसभा मतदारसंघ तुम्ही आधी देखील फिरलेला. एक लक्षात घ्या, बारामती लोकसभा मतदारसंघात 5,20,000 विरोधकांची, म्हणजे आमची सगळ्यांचे मत होते, भाजप सेना आमची सगळं. आणि ती कोणाच्या विरोधात होती? ती पवारांच्या विरोधात होती. आता 2 पवार झालेत. शेवटी जनतेच्या हातात आहे काय करायचं ते. आणि बाकीचे सगळे मित्रपक्ष म्हणून सगळ्यांचा प्रयत्न तसा असेल. महाविकास आघाडीचा वेगळा असेल, आमचा वेगळा असेल, परंतु बेसिकली ही फॅक्ट कोणीच नाकारू शकत नाही की 5,20,000 लोकसभेची मतं ही पवारांच्या विरोधात होती. आता सध्याचं परिस्थिती बघायला गेलं का तुम्ही का दौरे करत नाही? तुम्ही आता सध्या पुरंदरपुरतं तुम्ही मर्यादित तुमचं कार्यक्षेत्र का ठेवलं जे आधी बारामती लोकसभा मतदारसंघ होते? असं नाही. आता सगळं आता ढोल वाजायला लागले. जेव्हा योग्य असं जेव्हा हे होईल त्यावेळेस सगळं होईल ना. ते एक दुसरा प्रश्न महत्वाचा आहे माळेगावकरांच्या दृष्टीनं, बारामती किंवा नीरा नदी काठच्या प्रश्न. तुम्ही जो मुद्दा उचलून धरला होता नीरा प्रदूषणाचा किंवा नीरा नदीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते, जसं अजित पवार सत्तेमध्ये आलेत त्याबद्दल कोणी बोलताना दिसत नाहीये. तिथले जे तरुण आहेत ते म्हणतात आमचा फक्त राजकारणापुरता वापर केला गेला. नाही, ते खूप सिरियस विषय आहे तो. नीरा नदीचं प्रदूषण तुम्हाला आठवत असेल, मी स्वतःही आलो होतो आणि सर्व मासे तिकडे मरून पडले होते. सगळ्यात मोठं प्रदूषण होण्याचं सगळ्यात मोठं म्हणजे पुरावा काय असेल तर जीवजंतूंची हानी. आणि त्यामुळे ते झालं होतं. ते दूर करू, त्याच्यावर काम करू अशा प्रकारची आश्वासनं बऱ्याच नेत्यांनी दिली, परंतु झालेलं नाही हे निश्चित आहे. आता मुख्यमंत्री महोदय आणि आमच्या टीममधून निश्चित त्याच्यावर विचार करू आम्ही. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायला गेलं तर तुमची भूमिका फार महत्वाची आहे, पण मी सातत्यानं तुम्हाला हाच प्रश्न विचारतो की तुम्ही कुठे या सध्यामध्ये दिसत नाहीये का? पडद्यामागून काम करताय? कारण दुसरी एक चर्चा आहे की शरद पवारांनी जुन्या सहकाऱ्यांना साथ घालण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. काही दिवसापूर्वी पृथ्वीराज जाचकांची भेट घेतली असेल किंवा सुप्रिया सुळे यांच्या अण्णांसोबतचे सुप्रिया सुळे यांचे फोटो देखील व्हायरल झाले. तुम्ही मात्र यामध्ये कुठंच दिसत नाही, त्यामुळे मी सातत्यानं तुम्हाला प्रश्न विचारतो. नाही, असं आहे की या सर्व प्रकारामध्ये विधानसभेच्या भूमिका काय आहेत हे क्लिअर झाल्याशिवाय, हे क्लिअर होणार आज उद्या. ते सीएम असतील, डीसीएम असतील, ते निर्णय घेतील. पण निश्चितपणे आता माझ्या बाबतीमधलं तर महाराष्ट्रभरचं प्रसिद्ध वाक्य आहे आणि त्यामुळे जोपर्यंत विधानसभेच्या बाबतीतलं क्लिअरन्स होत नाही तोपर्यंत थोडासा सबूर असंच हे केलेलं आहे. आणि ज्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही या बाबतीतलं क्लिअरन्स देतील त्यावेळेस निश्चितपणे त्याच्यातून मार्ग निघेल. तुमची भूमिका आहे का त्या सगळ्याच बारामती लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीतल्या उमेदवारांची भूमिका आहे? कारण त्याची कारण पुढे जर विचारतो त्याचं कारण अंकिता पाटलांनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं आमच्या पाटलीत 2009, 2014 आणि 2019ला कंजर पोहोचला, त्यावेळेस आम्ही आघाडीत होतो, आता तुम्ही मात्र महायुतीत. सगळ्यांची भूमिका अशीच आहे का एकंदरीत? नाही, असं आहे की पक्ष वेगळे होते त्या काळात. समजा आता माझ्या विरोधात अजित पवारांनी जे काही वक्तव्य केलं होतं, बोलले होते, पक्ष वेगळे होते, माझे विरोध राजकीय विरोधकच होतो ना. त्यामुळे
आता परिस्थिती बदललेली असल्यामुळे त्या परिस्थितीमध्ये एकमेकांच्या इंटरेस्टचे जर तुम्ही विचार केले तर लोक मदत करतील, आणि जर इंटरेस्टचे विचार नाही केले, मला वाटत नाही की अगदी नेत्यांनी जरी सांगितलं तरी कोणी ऐकेल असं परिस्थिती नाही. म्हणजे विधानसभेची जर आम्हाला खात्री देणार असेल तर लोकसभेला काम करू अशीच आशयाची. बहुतेक सगळीकडे तीच परिस्थिती आहे, सर्व ठिकाणी तीच परिस्थिती. अंकिता पाटलांनी गेल्या काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं की आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्या वक्तव्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, तर ते त्यांचं वक्तव्य, त्याच्यावर मी काय कॉमेंट करू. अजित काही लोक बोलतील, काही लोक ओपन बोलतात, काही लोक बोलणार नाहीत, पण डिप्लोमॅटिकली बरोबर हँडलिंग झालं पाहिजे. निवळ ते बेगाने के शादी में अब्दुल्ला दिवाना असं होणार नाही. लोक आता हुशार झालेले आहेत. दुसरी गोष्ट अशी की सातत्यानं चर्चा होती की जुन्या सहकाऱ्यांना पवारसाहेब साथ घालतात, अशा प्रकारची साथ तुमच्याकडे घातली आहे का? किंवा दुसरीकडे सुनेत्रा पवार दौरा करतायत, साधारण बोरला काल त्यांनी थोपटे कुटुंबाची भेट घेतली, काही दिवसापूर्वी इंदापूरच्या दौऱ्यात तुमच्याशी काही कुणाशी बोलणं झालं? कोणी ना शरद पवारांकडून ना अजितदादांकडून. आता ठीक आहे, अजितदादा महायुतीत आहेत, त्यामुळे मुंबईत काही वेळा चर्चा असे भेटीगाठी होतात, तो भाग वेगळा. पण स्पेसिफिक निवडणुकीच्या दरम्यान दोघांचे कुठचे अप्रोच नाही. मला आता सांगा, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की जर विधानसभेचे इंटरेस्ट राखून बाकीचं चर्चा झाली तर मात्र आम्ही त्यावरती पुढे काम करू, किंवा अशी एकंदरीत सगळीकडे नॅचरल नैसर्गिकरित्या आहे. आमचा पक्ष सुद्धा, आता मी ते मुख्यमंत्री महोदयांना सांगितले, आमचा विजय शिवतारे म्हणजे एक सिंगल नाव असं नव्हे, पक्षाच्या ज्या भूमिका आहेत, पक्षाचे जे इंटरेस्ट आहेत तेही झाले पाहिजे. त्यामुळे त्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा त्यांची झाली पाहिजे, आणि एकत्रित मग DCM साहेबांशी, देवेंद्र फडणवीसांशी, आणि मग एकत्रितपणे मग ते आदेश देतील तसं त्या पद्धतीने काम करू. विधानसभा राखूनच पक्ष, म्हणजे विधानसभेची जागा राखून लोकसभा मतदारसंघ, कारण याच्या चर्चा, विधानसभेची चर्चा आधी झाली पाहिजे लोकसभेआधी असं वाटतं? नाही, असं निश्चितपणे होणार ना. कसं आहे की या भूमिका जरी महायुतीमधल्या असल्या, एकत्रित काम करायच्या, तरी पण निदान काही शब्द हे आमचे नेते मुख्यमंत्री महोदय बोलतील, त्याची चर्चा होईल, देवेंद्र भाऊंशी काही चर्चा होईल, अजितदादाशी काही चर्चा होईल, आणि त्याच्यातून चर्चा करून निश्चितपणे त्याच्यातून मग कसं आपला उमेदवार निवडून आणायच्या बाबतीतले निर्णय होतील. अजित पवार शब्द पाळत नाहीत असं अंकिता पाटील म्हणाल्या होत्या, तुम्हाला आतापर्यंतचा अनुभव काय? ते माझ्याबरोबर कधी जास्त इंटरॅक्शनच नाही आहे त्यांची, त्यामुळे ते शब्द मी असं म्हणणार नाही. नॉर्मली महाराष्ट्रभर त्यांचा एक वकूफ आहे की जे बोलतात ते करतात. शक्यतो होत नाही तसं. इंदापूरच्या बाबतीत झालेलं आहे हे सर्व ज्ञात आहे, असं काही नवीन नाही. पण दुसरी एक प्रश्न असा सातत्यानं होता, भ्रष्टाचाराचे आरोप सातत्यानं तुम्ही असेल किंवा तुमचे सहकारी असतील यांनी अजित पवारांवरती केले होते. सुप्रिया सुळे असं म्हणतात की आता आमची भ्रष्टाचार मुक्त पार्टी झाली. सुप्रिया सुळे म्हणतात त्यांची पार्टी भ्रष्टाचार मुक्त झाली. असं अमित शहानी आरोप केले होते की ही पार्टी जी आहे ती काय त्याला म्हणतात, वारसाने येते, म्हणजे घराणेशाहीतून आलेला आहे. मग त्यामुळे त्याला उत्तर देताना ते असं म्हटलंय की आमची जी पार्टी आहे आता भ्रष्टाचार मुक्त झाली का? कारण त्या सातत्यानं आरोप करत होते, तुम्ही करत असाल किंवा भाजपवाले करत होते, नॅचरली करप्ट पार्टी, पण आता घराणेशाहीचा आरोप करतात, म्हणजे भ्रष्टाचारवाले सोडून गेलेत असं म्हणायचं का? असं आहे की भ्रष्टाचार जोपर्यंत पूर्ण प्रूव्ह होत नाही ना, हे बघा, राजकारणामध्ये एखादं नेरेटिव्ह सेट करायचं असेल, एखादीची एकदम बदनामी जरी करायची असेल, तरी एखादी गोष्ट परत परत खोटी ठासून बोलणे. जर भ्रष्टाचार तेवढा झालाच असं जर सगळ्यांचं म्हणणं असेल तर कुठे काहीतरी आलं पाहिजे होतं ना. त्याच्यातून काही डॉक्युमेंट्स आली का, काही त्याच्या भ्रष्टाचार म्हणजे शेवटी पैशांची देवाणघेवाण, कुठेतरी ट्रान्झॅक्शन आली पाहिजेत ना समोर. निवड तोंडाने भ्रष्टाचार बोलले, आणि म्हणून भ्रष्टाचार झाला असं म्हणणं असताना जेव्हा त्याच्यावर इन्क्वायरीज झाल्या, चौकशा झाल्या, त्या चौकशांचे आउटकम काय आहेत ते महत्वाचं आहे. ज्यांच्यावर आरोप झाले ते सगळे तुमच्या सोबत आहेत आणि ते आरोप करणारे तुम्हीच आहे, सरकार तुमच्याकडेच आहे. आता ह्या राजकारणाचा भाग आहे. शेवटी कधी कधी काय होतं की बोलतात ना, वाल्याचा वाल्मिकी सुद्धा होतो, आणि काही चांगल्या हेतूने. एक लक्षात घ्या, अजितदादा येत असताना एक वाक्य त्यांचं खूप महत्वाचं होतं, ते की या देशाला नरेंद्र मोदींची गरज आहे, त्यांच्या हातात तिसऱ्यांदा देश दिला पाहिजे, देश खूप पुढे चाललेला आहे, आणि विकासासाठी आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्याच्या हेतूने मी इकडे येतोय. म्हणजे आतापर्यंत पवारसाहेब हे भावी पंतप्रधान वगैरे होते,
परंतु त्यांना एक कुठेतरी रिअलायझेशन झालं की नाही आता हे शक्य नाही आणि हाच माणूस देश पुढे नेईल, आणि म्हणून ते वाक्य त्यांचं खूप महत्वाचं आहे. पण वाक्य जरी महत्वाचं असले तरी आरोप करणारे तुम्हीच होते, भ्रष्टाचाराचे आरोप करणारे तुम्हीच होते. मग त्यांनी ते वाक्य वापरलं म्हणून त्यांचा भ्रष्टाचार संपतो असं होतं का? म्हणजे नाही, असं नाही होत. पण भ्रष्टाचाराचे आउटकम काय आलेत ना, हायकोर्टाचे आउटकम, ईडीचे आउटकम्स, ह्या सगळ्यांचे आउटकम, भ्रष्टाचार कुणावरही आरोप तर होत असतात खूप, त्या आरोपांची शहनिशा कागदपत्रांच्या माध्यमातून होत असते. आणि कागदपत्रावर जर कोण सापडला, समजा असेल सुद्धा, पण कागदपत्रावर दिसत नाही तर काय करणार आहे? त्यामुळे शेवटी इन्क्वायरी महत्वाची असते, पेपर्स महत्वाचे असतात. काही गोष्टी प्रूव्ह करायच्या असतील तर त्याला पुरावे लागतात, कागदपत्र लागतात, इव्हिडन्सेस लागतात, ट्रान्झॅक्शनच्या सगळ्या गोष्टी, बँकिंग सगळ्याच गोष्टी आल्यात ना. बापू, काल विधिमंडळामध्ये दादा भुसे आणि थोरवे यांचं जे बघितलं तर कसं बघता याकडे? एकाच पक्षातल्या म्हणजे धक्काबुक्की झाले असा आरोप. मला कल्पना नाही त्याची जास्त. मला वाटतं दादा भुसे एकदम मिचोड माणूस आहे, थोरवे सुद्धा तसेच आहेत. आता वैयक्तिक काय गोष्टी झाल्या ते माहीत नाही ना, कशावरून झालं राजकारण, तुम्ही राजकीयदृष्ट्या असं वाटत असेल, पण जर काय इश्यू काय असेल त्या बाबतीत कुणालाच काही माहीत नाही. खूप खूप धन्यवाद. तर होते विजय शिवतारे ज्यांनी सांगितलं की लोकसभेची निवडणूक करताना त्याआधी विधानसभेच्या जागा ठरवणं महत्वाचं आहे, तरच आम्ही या ठिकाणी काम करू. कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.